अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक ट्रॅक्टर उभा आहे, न्यू हॉलंड 330 आणि या ट्रॅक्टरला ह्या अशा प्रकारची चाकं बसवलेत। मी पहिल्यांदाच हे पाहतोय, नेमकं ही कशाच्या मशागतीचं ट्रॅक्टर आहे। या ठिकाणी मालक आहेत, त्यांना आपण विचारूयात। नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव नितीन पोपट बागडे, गाव कुठलं? सर्कलवाडी, वाटार स्टेशन वाय वाटर रोडला सर्कलवाडी गावाला। सर्कलवाडी म्हणजे वाय वाटर स्टेशनच्या बाजूला आहे। आणि त्यांनी ही नेमकं कशाच्या मशागतीचं हे आहे? हे आल्याच्या साठी भर मारायसाठी एक नंबर चालतं। ऊसाची भर जोपर्यंत टिपर धरत नाही कांड तोपर्यंत एक नंबर चालतं। ह्या चाकाला तुम्ही पाहताय अशी हाईट दिलेली, उंची दिलेली, याचं म्हणजे नेमकं काय कॉम्बिनेशन? म्हणजे उंची दिली आणि हे असे टायर बसवलेत, हे कशासाठी? हे आल्याच्या ह्याच्यात सरीत बसावं, 9 इंचाच्या आत बसावं, म्हणजे करून आपला तुडवा होणार। बरोबर आहे। साधारण ह्याची साईज किती? या साधारण 4 इंच आहे। बरोबर आहे। बघा, म्हणजे सरीच्या मध्ये ज्यावेळेस आपण मोठा ट्रॅक्टर चालवतो त्यावेळेस दहनाला इजा पोहोचते त्याच्या मुळाला किंवा ऊसाच्या मुळाला, परंतु हे साईज कमी असल्यामुळं ते अगदी सहज चालू शकतं। आपण बघूयात की कशा प्रकारे याचं डिझाईन आहे। तुम्ही दाखवा या ठिकाणी, बघा कशा प्रकारचं हे डिझाईन आहे। कारण इकडे आल्याची शेती मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि त्या शेतीसाठी हे अवजार वापरलं जातं। इकडे हे कशा पद्धतीने ह्याचं सेटिंग असतंय, हे ह्याची लांबी वगैरे? हे आता 4.5 फुटावर ह्याचं सेटिंग आहे। आपल्याला जर कमी करायचं तर हे फिरवायचं, आपण तो पण अशा करून घेतलं। बरोबर आहे। इथं 4 फुटावर, आता हे 4.5 फुटावर मोठं हे असतं रान असतं, आपल्याला बेड पाहिजे 5 फुटापर्यंत आपण मशागत करू शकतो। अशा प्रकारचा ट्रॅक्टर जो म्हणजे हे अवजार हे कुठून आणलं तुम्ही? काय इकडे अवेलेबल झालं? हे नाही, हे बोरगावचे एक आमचे मित्र आहेत फौजी म्हणून, त्यांनी पहिला ट्रॅक्टर त्यांनी घेतलेला आणि त्यांनी आणले त्यावेळी त्यांना म्हणलं मला घ्यायचं हे, ते म्हणले जे माझा तेवढंच मला तुम्ही बरोबर, एक तुम्ही पहिलं कस्टमर आहात म्हणून तुम्हाला देतो लगेच। साधारण किती खर्च केवढ्यामध्ये हे अवजार घेतलं? हे आता 3 लाखापर्यंत जाते चाकासहित, हे रोटर आणि 4 चाक 3 लाखापर्यंत। आणि कुठल्या कुठल्या पिकाला हे उपयोगी येतं? हे आता काय आहे, स्ट्रॉबेरीचे बेड उचलण्यासाठी। स्ट्रॉबेरीच्या बेडला हाईट लागते, स्ट्रॉबेरीचे बेड आताच उचलून आलोय। स्ट्रॉबेरीच्या बेडला जास्त चालते, आल्याला कसं असते ट्रॅक्टर लांब असल्यामुळे अंतर लागते वळण्यासाठी, अंतर मग रिवर्सनं चालते। जे शेतकरी मोठे शेतकरी त्यांना लय भारी। म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये अजून कुठल्या पिकामध्ये चालतं? ऊस, स्ट्रॉबेरी आणि आलं। बघा, म्हणजे ऊस, स्ट्रॉबेरी आणि आलं या पिकामध्ये चालणार हे सुंदर असं अवजार आहे, जे न्यू हॉलंड या ट्रॅक्टरवरती बसवलंय। अगदी कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतं आणि पिकाला कुठल्याही प्रकारचे इजा पोहोचत नाही। असं तंत्रज्ञान जर वापरलं तर शेतकऱ्यांचा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल। कारण जर आपल्याला आल्याची बांधणी करायचं म्हणलं, पूर्वी आपण गडी लावायचो, त्याला खर्च जास्त व्हायचा, ऊसामध्ये सुद्धा बैल जोडी लावायचं, पण आधुनिकीकरण झालं आणि अशा प्रकारचे अवजार आले आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करतोय। बरोबर आहे ना? आणि ह्याची भर जर बघितली ना, तुमचं ते पॉवर टेलर आपण हाताने चालवतो त्याच्यापेक्षा अशी 4-4.5 बोट एवढी माती वरती एकदा बघितली ह्याची भर टाकलेली, प्रत्येक माणसाची शेत पाहिजे। वा, छान। बघा, म्हणजे हे माऊली कृषी उद्योग बोरगाव या ठिकाणी हे मॅन्युफॅक्चरिंग याचं झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी खरंच लाभदायक हे अवजार आहे। काय म्हटलं जातं ह्या सगळ्या ह्याला? काय नाही, आता हे मॉडेल केलेले त्यामुळे ह्याचं नाव पण निश्चितच आपल्या स्ट्रॉबेरी पिकासाठी, ऊस बांधणीसाठी आणि आल्याच्या पिकासाठी हे लाभदायक आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, मी अंकुश सवाला, थेट वाटार स्टेशन इथून। धन्यवाद।